सर्वांना नमस्कार। कुंदा या कथेचे आधीचे 11 एपिसोड आपण आधीच आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत। कुंदा या कथेचा उद्या अंतिम भाग असणार आहे। त्यानंतर 2 दिवसातच आपण एक नवीन कथा घेऊन येत आहोत। कथेचे नाव आहे तू फक्त माझी आहेस एक भ्रम। ही कथा सर्व समाजातील तरुण पिढी आणि सांसारिक दाम्पत्यांसाठी आहे। या कथेत आपण पाहणार आहोत प्रेमविवाह केलेले एक जोडपं सुखी आणि समाधानाने आपल्या घरात राहत असतं। आपल्या कथेतले नायकाची बायको खूप सुंदर असते, इतकी सुंदर की ते गावातच काय पण शहरात सुद्धा इतकी सुंदर मुलगी कुठेच नसते। तिच्या सौंदर्याची चर्चा पूर्ण शहरात असते आणि आपला नायक हा मध्यमवर्गीय तरुण असतो। त्याची बायको त्याला खूप समजून घेत असते। त्याच्या त्या साधारण परिस्थितीतही ती स्वतःला ॲडजस्ट करत असते, पण नंतर तिच्या अपेक्षा त्याच्याकडून वाढत जातात। त्याच्या प्रेमापेक्षा ती पैशाला जास्त महत्त्व द्यायला लागते आणि याच पैशाच्या नादी लागून ती खूप मोठं पाऊल उचलते आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात किती मोठे चढउतार येतात। एक सुखी असणारं कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं, कशी एका श्रीमंत माणसाची नजर त्या कुटुंबाला लागते, ते आपण पाहणार आहोत। आजच्या काळात सर्वजण प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात, पण जोपर्यंत तुमच्याकडे सौंदर्य आहे तोपर्यंतच तुमच्यावर अगदी एखादी व्यक्ती खर्च करू शकते। जेव्हा तुम्ही काही चुकीचे निर्णय घेता तेव्हा तुम्ही किती सुंदर असाल तरी त्या सुंदरतेचा काहीच फायदा होत नाही। सौंदर्याचा माज करून आणि पैशाच्या मागे लागून स्वतःच्या आयुष्याची माती करून ती कशी घेते, यामुळे ती नाही घरची राहत ना त्या श्रीमंत माणसाची। तिचा भ्रम कसा दूर होतो आपण ते या कथेत पाहणार आहोत। तर अशीच एक इमोशनल कथा आणि त्यातून भरपूर काही घेण्यासारखं शिकण्यासारखं आपण घेऊन येत आहोत। तर पाहायला विसरू नका आपली नवीन कथा तू फक्त माझी आहेस एक भ्रम, मोटिवेशनल स्टोरी। तसेच आपण हुंडा प्रथेमुळे कसे 2 प्रेम करणारे वेगळे होतात, लवकरच ही सुद्धा एक कथा पाहणार आहोत। या कथेचे नाव आहे प्रेमासाठी काही पण। अशाच रोमॅन्टिक आणि इमोशनल स्टोरीज आपण घेऊन येत आहोत। सर्व वाचक मंडळी जसे कुंदा या कथेला भरभरून प्रेम देत आहात आणि प्रतिसाद देत आहात, तसेच या बाकीच्याही कथांना तुम्ही प्रेम देता ही सर्वांकडून अपेक्षा करते। आणि प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्सची गरज आहे, तर कृपया करून कथा नुसती वाचून जाऊ नका, तर चॅनलला सबस्क्राईबही करा, लाईकही करा आणि कमेंटही करत जा। धन्यवाद।